राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वाढले तब्बल 14 लाखांहून अधिक मतदार। लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यातच मतदारांच्या संख्येत मोठी वाढ। वाढलेल्या संख्येवर विरोधकांचा आक्षेप। देशातील तरुण विद्यार्थी आणि जेन झी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील। राहुल गांधींची एक्सवरची पोस्ट चर्चेत, तर जेन झीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। अशा भाषेतली टीका राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी, मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पडळकरांच्या वक्तव्याबाबत पवारांशीही फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। निषेध करतो, त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी। शिवसेना आमदार राजेश मोरेंची संजय राऊतांना धमकी। आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंची धमकी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा। राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। इस्लामपुरात जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक। गोपीचंद पडळकरांविरोधात काढला मोर्चा। जोरदार घोषणाबाजी करत पडळकरांचा नोंदवला निषेध। हिंगोलीत बंजारा समाज आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा बांधवांचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू। तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका। उद्या संपूर्ण नाशिक शहरातील पाणी पुरवठा बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणी पुरवठा। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन।